तर कनकरंट फोर्स सिस्टीमचा रिझल्टंट कसा काढायचा ह्यासाठी इथं समोर प्रॉब्लेम दिलेला आहे. ह्याच्यामध्ये जी सिस्टीम दाखवलेली ही कनकरंट फोर्स सिस्टीम आहे. याचा अर्थ काय की जे सगळे फोर्सेस आहेत हे एकाच पॉईंटमध्ये एकत्र येत आहेत, त्यामुळे आपण त्याला म्हणतो कनकरंट फोर्स सिस्टीम. आता अशा सिस्टीमचा रिझल्टंट कसा काढायचा, तर तुम्हाला इथं दाखवला हा रिझल्टंट आणि त्याचा सर्टन अँगल हा थीटा. तर हा कसा काढायचा ह्यासाठीचा हा प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम स्टार्ट करण्यापूर्वी किंवा पाहण्यापूर्वी तुम्हाला फोर्स रिझॉल्व कसा करायचा ह्याची एक सेपरेट व्हिडिओ इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या प्लेलिस्टमध्ये ठेवलेली, तर कृपया ती बघून घ्या, जेणेकरून हा प्रॉब्लेम समजून घेताना तुम्हाला इझी जाईल, सोपं जाईल. तर आता थोडक्यात इथं सांगतो, ह्याच्यामध्ये जेवढे काही इन्क्लाइंड अँगल आहेत ते सगळे आपल्याला रिझॉल्व करावे लागतात. कोणता अँगल फोर्स आहे, तर हा 400 हॉरिझॉन्टल बरोबर 30 आहे, हा 600 हॉरिझॉन्टल बरोबर 50 नाही, आणि हा 1200 हॉरिझॉन्टल बरोबर 60 नाही. तर हे जे इन्क्लाइंड फोर्सेस आहेत ते सगळे आपल्याला रिझॉल्व करायचे आहेत. रिझॉल्व करायचे म्हणजे काय, तर हा 400ला एक आडवा आणि एक उभा असं आपल्याला काय करायचं आहे, लाईन ड्रॉ करायची. त्यानंतरनं या प्रत्येक फोर्सला इथं 400 इथं 400 इथं 400 आणि त्याच्यापुढे साइन 30 का कॉस 30 इथं कन्फ्युजन होतं. मग त्यासाठी काय करायचं आहे, तर ह्या साईडला बघायचं, हा जो अँगल आहे तो हॉरिझॉन्टल बरोबर आहे, म्हणजे हॉरिझॉन्टलची जी लाईन आहे त्याला कॉस 30 लिहायचा आणि व्हर्टिकल लाईन आहे उभी लाईन त्याला साइन 30 लिहायचा. आता आपण हे चेक करूया. बघा हा 600 आहे, उभ्या लाईनीला साइन 50 दिला आहे, आडव्या लाईनीला कॉस 50 दिलेला आहे. इथंसुद्धा जो 1200 दिसतो आहे तो काय दिसतो आहे बघा, इथं अँगल 60 आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी कॉस 60 आणि ह्या ठिकाणी साइन 60 ही केलेला आहे. आता ह्याच्यानंतर ॲरो हेड कुठे काढायचे, तर बघा 400 ह्या साईडला चालला आहे, तर 400 हा ॲरो ह्या साईडला वरती जाणार आहे. त्याचबरोबर ह्याचे जे ॲरो आहेत ते एक व्हर्टिकलचा डाऊनवर्ड आणि हॉरिझॉन्टलचा जो जाणार आहे तो राईट साईडला जाईल. ह्या फोर्सचा कसा जाईल, तर ह्या प्रकारे ॲरो जातो आहे तिरका, त्यामुळे ह्या पॉईंटपासून खाली ह्या पॉईंटपासून डावीकडे आपल्याला ॲरो हेड जाताना दिसेल. तर अशा प्रकारे आपल्याला फोर्स रिझॉल्व करून घ्यायचे. तर प्रॉब्लेम बघूया. फाइंड रिझल्टंट ऑफ कनकरंट फोर्स सिस्टीम इन मॅग्नेट्यूड अँड डिरेक्शन बाय ॲनालिटिकल मेथड. तर ह्याच्या आपण काय केली, आत्ता फोर्सेस सगळे रिझॉल्व करून घेतलेत. प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मेथड काय, तर समेशन एफ ऑफ एक्स काढायचा आहे, समेशन एफ ऑफ वाय काढायचा आहे, मॅग्नेट्यूडसाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि डिरेक्शन काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर ही आपली प्रोसिजर आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एफ ऑफ एक्स काढून घेऊया. एफ ऑफ एक्स याचा अर्थ काय, की जेवढे काय आडवे फोर्सेस आहेत, हे जे आडवे फोर्सेस आहेत ते बघायचे, उजवीकडे जाणारे प्लस दाखवायचे आणि डावीकडे जाणारे मायनस दाखवायचे. तर बघूया कोणते कोणते फोर्सेस आहेत. पहिला 200 कुठे चालला आहे, उजवीकडे, त्यामुळे प्लस, त्यामुळे हा प्लस घेतला. दुसरा कोणता आहे 400 कॉस 30 कुठे चालला आहे, उजवीकडे चालला आहे, त्यामुळं हा सुद्धा प्लस घेतला. पुढचा कोणता आहे 600 कॉस 50 उजवीकडे चालला आहे, त्यामुळे हा 600 कॉस 50 प्लस घेतला. 1200 कॉस 60 हा डावीकडे चालला आहे, त्यामुळे त्याला मायनस घेतलेला आहे. 800 जो आहे हा उभा फोर्स आहे, त्यामुळे हा इथं घेतलेला नाही आहे, का तर फक्त आपण आडवे फोर्सेस इथं बघतो आहे. तर कॅल्क्युलेटरवर हे सगळं टाकल्यावर आपल्याला ॲन्सर मिळेल 332.08. आता पुढे आपण जाऊया, समेशन एफ ऑफ वाय काढायचं आहे. समेशन एफ ऑफ वाय याचा अर्थ उभे फोर्सेस, वरती जाणारे प्लस, खाली जाणारे मायनस. तर वरती कोणते चालेत, उभे, तर हा 400 साइन 30 वरती चालला आहे, म्हणजे प्लस 600 साइन 50 खाली चाललेला आहे, म्हणजेच खाली जाणारा काय, मायनस. 1200 साइन 60 कुठे चालला आहे, खाली चाललेला आहे, खाली जाणार असेल तर आपण मायनस घेणार, त्यामुळे मायनस 1200 साइन 60. कॅल्क्युलेटरवर हे सगळं टाकलं आपल्याला ॲन्सर मिळेल -498.85. आता आपल्याला मॅग्निट्यूड काढायचे रिझल्टंटसाठी. त्याचा फॉर्म्युला आहे R = समेशन एफ ऑफ वाय स्क्वेअर प्लस समेशन एफ ऑफ एक्स स्क्वेअर.
तर एफ ऑफ वायची व्हॅल्यू तुम्ही इथं काढलेली आहे आणि एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू तुम्ही इथं काढलेली आहे. दोन्ही व्हॅल्यू इथं टाका. आता कॅल्क्युलेटरवर हे सगळं कसं करायचं तर ते मी इथं दिलेलं आहे. कॅल्क्युलेटरवर काय टाईप करायचं, अंडररूट साईन ब्रॅकेटमध्ये ही व्हॅल्यू टाकायची स्क्वेअर प्लस ही व्हॅल्यू टाकायची 332.08 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करायचा इक्वल टू साईन दाबायचं. मग तुम्हाला ॲन्सर मिळेल 599.27. तर आपल्याला मॅग्निट्यूड मिळालं. आता डिरेक्शन काढण्यासाठी फॉर्म्युला आहे tan इनवर्स ऑफ समेशन एफ ऑफ वाय अपॉन समेशन एफ ऑफ एक्स. समेशन एफ ऑफ वायचं ॲन्सर तुम्ही इथं काढलं आहे. समेशन एफ ऑफ एक्स इथं फाइंड आउट केलेलं आहे. त्या दोन्ही व्हॅल्यूज तुम्हाला इथं टाकायच्यात. आता या दोन्ही व्हॅल्यू टाकल्यानंतर पहिल्यांदा हे एवढं सॉल्व करून घ्यायचं आहे. तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये ॲन्सर मिळेल काय 1.502. आता tan इनवर्स ऑफ 1.502 करा, तुम्हाला ॲन्सर मिळेल 56.34. हा झाला आपला अँगल थीटा. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा रिझल्टंट दाखवायचा आहे. तर चेक करा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय होती पॉझिटिव्ह, एफ ऑफ वायची व्हॅल्यू काय होती निगेटिव्ह. बघा निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह होतं. आता क्वाड्रंट जर बघितले तर आपल्याला फर्स्टमध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह, ह्याच्यामध्ये तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये दोघंच्या दोघं एक्स आणि वाय दोघं निगेटिव्ह, आणि ह्या क्वाड्रंटमध्ये चौथ्या क्वाड्रंटमध्ये एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह असतो. त्यामुळं आपण हे जर बघितलं तर आपला रिझल्टंट येणार आहे चौथ्या क्वाड्रंटमध्ये. आणि किती अँगलनं तर थीटा एवढा अँगलनं एक्स ॲक्सिस बरोबर. आणि हेच सगळं जे आहे ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं. चौथ्या क्वाड्रंटमध्ये रिझल्टंट येणार. तुम्ही एकतर इथं आरची व्हॅल्यू आणि थीटाची व्हॅल्यू टाका किंवा नका टाकू, पण ते तुम्ही दाखवा.